नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट येत आहे आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी जी आहे तर ती म्हणू शकतो. बघा, एक नवीन परिपत्रक जे आहे तर ते आपल्याला इथे दिसतंय बघा. 22/6/2026 चा विषय काय आहे? पोलीस भरती शिपाई पोलीस शिपाई भरती 2026 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत. म्हणजे यांनी एक बैठक आयोजित केलेली आहे. ती कशा संदर्भाची बैठक आहे माहिती आहे का? की पोलीस भरती 2026 मध्ये जी त्यांची प्लॅनिंग केलेली की आम्ही 2026 मध्ये पण आणखी एक पोलीस भरती जी आहे तर ते घेणार आहोत. त्याच्या भरती प्रक्रियेसंदर्भात त्यांनी इथं प्लॅनिंग केलेली होती बघा. उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस भरती सन 2026 च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक 23/6/2026 रोजी दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये पोलीस भरतीमधील येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यावर उपाय यावर आढावा घेण्यात येणार आहे. तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की पोलीस आयुक्त कार्यालयातील अप्पर पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त कार्यालय अधीक्षक आस्थापना लिपिक आणि जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालय अधीक्षक आणि संबंधित आस्थापना लिपिक यांनी उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यांनी ही बैठक ठेवलेली आहे कशा संदर्भातली? पोलीस भरती 2026 संदर्भातली. मग आता जे काही विद्यार्थी ज्यांनी नुकतीच पोलीस भरती दिलेली आहे तिथं ज्यांना अपयश आलेले आहे, सोबत जे काही नवीन विद्यार्थी याच्यासाठी तयारी करत होते तर त्यांच्यासाठी एक आपण आनंदाची बातमी म्हणू शकतो की ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे याचा अर्थ असा नाही की उद्याच येईल, पुढच्या महिन्यात येईल, त्याच्या पुढच्या महिन्यात येईल. याला थोडा वेळ लागू शकतो. फक्त याच्याने आपल्याला काय दिसतं की एक मानसिकता आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये की त्यांना भरती करायची. मग त्या संदर्भात ते विविध बैठका घेत आहेत. आता हळूहळू ते रिक्त जागा मागवतील आणि त्याच्यानंतर प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करणार आहेत. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं की आपल्याला देखील आपला अभ्यासाची प्रक्रिया जी आहे तर ती आता सुरू करून टाकायची आहे. मैदानी चाचणीची प्रॅक्टिस जी आहे तर ती सुरू करून ठेवायची आहे. तर या सगळ्या काही गोष्टी असणार आहेत. भविष्यात जे काही बाकीच्या काही अपडेट्स येतील तर त्या तुम्हाला आपल्या या चॅनलवर जरूर मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.